गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. सकाळची सुरुवात झालीच होती. स्वामींना दिवाबत्ती झाल्यानंतर उपमा करायचं असं ठरले. मी थोडीशी डाळ भिजत घातलेली इथं आणि ते व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतली. मी शक्यतो उपमा करते वेळी लाल मिरचीचाच म्हणजे वापर करते आणि त्यानंतर ते छान परतून घेतली. इथं बघू शकता माझा उपमा छान झालेला आहे. त्यानंतर घरची कामं वगैरे सगळं आवरून घेतली, झाडून वगैरे पुसून काढली आणि त्यानंतर दुपारी मला मस्त असं वडापाव करायचं होतं आणि त्यासाठी मी पीठ घेतलं. त्यामध्ये हळद, मसाले, तिखट, जिरे वगैरे घालून घेतलं आणि पाणी न घालता तसंच असं छानसं फिरून घेतलं. मग त्यामध्ये थोडं थोडं करून असं पाणी ऍड केलं आणि ते मिश्रण असं छान करून घेतलं. हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम करावं लागतो. त्यानंतर एका साईडला मी पॅन ठेवून घेतलं, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मला भाजी बनवून घ्यायची होती त्यासाठी, आणि जिरं घातलं, मोहरी घातले आणि ते थोडेसे तडतडू दिले तेलामध्ये. मग कढीपत्ता घातला. इथं मी मिरची आणि लसणाची थोडीशी पेस्ट करून घेतली, ती सुद्धा ह्यामध्ये ऍड करून घेतली आणि व्यवस्थित असं छान परतून दिली. त्यानंतर गॅस बंद केलं. 1 मिनिटानंतर बटाटे उकडून घेतलेले ते त्यामध्ये मी ऍड केलं आणि ते सुद्धा व्यवस्थित छान परतून घेतले. मग त्याचे गोळे बनवले आणि इकडं आपल्याला वडापाव असं म्हणजे कसं डीप फ्राय करावं लागतं, त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातले तापत ठेवायला आणि इकडं चमच्याच्या साहाय्याने असे व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी कशी करते. असं व्यवस्थित घेऊन ते तेलामध्ये सोडले आणि आपण हे असं छान परतून घ्यायचं. ह्याचा कलर असा सोनेरी यायला पाहिजे आणि उरलेलं बेसन सुद्धा मी असं घालून गेलं ते, कारण त्याचा मला मसाला करायचा होता. ते कसं मी पुढं दाखवतेच. त्यानंतर असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे बाकीचेही सोनेरी रंगाला इकडे परतून घेतले. मिक्सर जारमध्ये हे उरलेले जे मी पीठ घातलेलं ते घातलं, त्याच्यामध्ये थोडीशी चटणी घातली आणि लसूण घातलं आणि ते मिक्सर जारच्या साहाय्यानं असं चटणी बनते छान. आणि अशा प्रकारे इथं वडापाव बनलेला होता आणि मिस्टरांना खाऊ दिलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.